मुख्यमंत्री व्हावं असं मलाही वाटतं, पण तसं झालं नाही। पण एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईन। उपमुख्यमंत्री राहण्याची हॅट्रिक करणाऱ्या अजित पवार यांच्याकडून खंत व्यक्त। महिला झाली पाहिजे, आपल्याला सगळ्यांनाच तसं वाटत असतं, परंतु शेवटी तो योग पण जुळून यावा लागतो। कारण मलाही वाटतं अनेक वर्ष मुख्यमंत्री व्हावं, पण कुठं जमतंय। त्याच्यामुळं कधी ना कधी तो योग येईल। मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांनी कुठल्या ज्योतिषाला विचारलं ते विचारतो। अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भरत गोगावले यांचं मिश्किल वक्तव्य। अजितदादांनी जे काय वक्तव्य केले ते आता त्यांना 6 तारखेला कदाचित आम्हाला चोंडीला कॅबिनेट मंत्री आहे तेव्हा आम्ही विचारतो, त्यांनी कुठल्या ज्योतिषाकडे किंवा कोणाकडे काय जर पाहिलं असेल तर आम्हाला विचारावं लागेल। रणजित शिंदे यांच्या मेंदूची कीव करावी लागेल। माढा मतदारसंघात आम्ही पाठपुरावा करून निधी आणला। माढ्यामधील विकास कामांच्या श्रेयवादावरून आमदार अभिजित पाटील यांचा रणजित शिंदे यांच्यावर निशाणा। लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला। अर्थ खात्यामधील महाभागाने माझ्या विभागाचा निधी वळवला। निधीवरून मंत्री संजय शिरसाट यांचा संताप। की माझ्या खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये। एखाद्या खात्याचा निधी वळवणं चुकीचं। सरकार आर्थिक मेटाकुटीला आलेलं आहे आणि म्हणून असे प्रयत्न सुरू। मात्र हा आदिवासी बांधवांवर अन्याय। अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। या खात्याचा निधी वळवणं अतिशय चुकीचं आहे। या खात्याला जो निधी मिळतो तो लोकसंख्येच्या आधारावर मिळत असतो। जातीय जनगणनेमध्ये प्रत्यक्ष आकडे पुढे येणार। राज्यामध्ये ओबीसींची संख्या 60% गेली आहे। बबनराव तायवाडे यांची प्रतिक्रिया। मंत्री पंकजा मुंडेंकडून बाबासाहेब आगेंच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट। माजलगावमध्ये भाजप कार्यालयासमोर बाबासाहेब आगे यांची हत्या झाली होती। काल पुण्यामध्ये शरद पवार आणि गौतम अदानी यांच्यामध्ये बैठक। सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क प्रकल्पावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। साताऱ्यामधील दरेगावात नाना पाटेकर यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट। दरेगावामध्ये जलधारा प्रकल्पाचं भूमिपूजन। या निमित्तानं नाना पाटेकर आणि शिंदे दरेगावात।